चालकांसाठी एक मोठा नियम समोर आलाय। तुम्ही जर दुचाकी विक्री करत असाल तर तुम्हाला 2 हेल्मेट द्यावेच लागतील, अन्यथा तुम्ही विक्री थांबवा, नाहीतर कारवाईला सामोरे जा। दुचाकीची विक्री करताना शोरूम चालकांनी ग्राहकाला 2 हेल्मेट देणे बंधनकारक आहे। आरटीओचे तसे निर्देश आहेत। मात्र शोरूम चालक ग्राहकांना एकच हेल्मेट देत आहेत, तर ग्राहकांना 2 हेल्मेट मिळत नसतील तर त्यांनी तक्रार करावी, असे आरटीओ अधिकारी विनोद साळवी यांनी सांगितले। शोरूममध्ये हप्त्यावर आणि काही जण रोख रक्कम देऊन दुचाकीची खरेदी करतात, मात्र दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकाला शोरूमकडून 2 हेल्मेट दिले जातात याबाबतची माहिती नसते, असे शोरूम चालकांनी सांगितले। दुचाकी खरेदी केल्यानंतर 2 हेल्मेट द्यायचे आहेत, हे बंधनकारक असले तरी हे शोरूम धारकांना परवडण्यासारखे नाही। एखाद्या ग्राहकाने मागणी लावून धरल्यास 2 हेल्मेट दिली जातात, मात्र बहुतेक ग्राहकांना एकच हेल्मेट दिले जाते, असे शोरूम चालकांनी म्हटले आहे। शहर आणि जिल्ह्यातील शोरूममध्ये दुचाकी विकत घेतल्यानंतर ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी 2 हेल्मेट देण्याचे शोरूम चालकांना आरटीओचे निर्देश आहेत, मात्र त्याला केराची टोपली दाखवून एकच हेल्मेट शोरूम चालकांकडून दिले जाते। शहरातील शांतीनगर येथील दुचाकी शोरूमची पाहणी केली असता दुचाकी खरेदीनंतर एकच हेल्मेट दिले जाते, अशी कबुली शोरूम व्यवस्थापकांनी स्वतः दिली। या प्रकाराने आरटीओने घालून दिलेल्या 2 हेल्मेट देण्याच्या नियमाला शोरूम चालकच केराची टोपली दाखवत असल्याचे उघड झाले आहे। शांतीनगर परिसरातील दुसऱ्या शोरूममध्येही एकच हेल्मेट दिले जाते, असे शोरूम चालकांचे म्हणणे आहे। आरटीओचे 2 हेल्मेट देण्याचा नियम त्यांना माहीत आहे, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून बहुतांश ग्राहकांकडूनही तशी मागणी होत नाही।